शिवसेना के सांसद संजय राउत ने मुंबई में आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में विभिन्न राजनीतिक और जनहित से जुड़े मुद्दों पर अपनी प्रतिक्रिया दी है। संजय राउत ने बच्चू कडू पर कहा कि उन्होंने सिर्फ सच्चाई रखी है। वीआईपी मूवमेंट पर प्रशासन को जिम्मेदारी बताते हुए कहा कि इससे आम जनता को परेशानी होती है और शो ऑफ की जरूरत भी नहीं है। एकनाथ शिंदे पर टिप्पणी करते हुए उन्होंने उद्धव ठाकरे को बचाव किया है। महंगाई और गैस कीमतों पर नरेंद्र मोदी सरकार को घेरा। पश्चिम बंगाल में ममता बनर्जी की जीत का दावा किया और अमित शाह पर सवाल भी उठाए हैं। अडानी जमीन मुद्दे पर गौतम अडानी से जुड़े फैसलों पर सवाल और हुतात्मा चौक की खराब हालत पर भी नाराजगी जताई है। आपल्याकडे अजूनही जे व्हीआयपींसाठी सगळं काही करायचं, व्हीआयपींच्या सोयीसाठी सगळे आखणी करायची, ही जी प्रशासनाची मानसिकता आहे त्याच्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडतात। एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं नाही ना की तिथे बैल कापा, एक बैल कापला ना, किंवा रस्ता अडवा, हे का मुख्यमंत्र्यांची सूचना नसतात। हे प्रशासन काही गोष्टी परस्पर करतं। अशा प्रकारचे उद्घाटन सोहळे हे सोप्या पद्धतीनं करणं गरजेचं असतं, जेव्हा लोकांना त्रास होणार नाही। हे मुहूर्त का मुख्यमंत्र्यांनी किंवा उपमुख्यमंत्र्यांनी किंवा अन्य कोणी काढले नाहीये, त्याच्या ह्याला जबाबदार मुख्यमंत्र्यांचं प्रशासन। मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली म्हणे असं वारंवार होत आहे। मुख्यमंत्र्यांचं लक्ष नसल्यामुळे होत आहे। कशा करता एवढा शो करायची गरज होती? आहे ना, केलंत ना तुम्ही केलंत ना, तुम्ही करून दाखवलंत ना, लोकांना कळलं तुम्ही केलंय। हे तुम्ही केलंय, हे लोकांना कळलंय, बाबा तुम्हीच केलंय। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हे काम थांबलं होतं, ते म्हणत होते वर्क फ्रॉम होम, स्टे होम, आणि आमचं सरकार आलं त्याच्यानंतर एकनाथ शिंदे काय बोलतात त्याच्यावर जाऊ नका। उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये त्यांच्या समोर सगळ्यात मोठं आव्हान होतं महाराष्ट्राचं आरोग्य आणि महाराष्ट्रातील जनतेचे जीव वाचवणं। एकनाथ शिंदेचे सुद्धा जीव वाचले कोविड काळात, ते सुद्धा उद्धव ठाकरेंनी। सगळ्यात मोठं आव्हान होतं माणसांचे प्राण वाचवणं त्या काळामध्ये। असं आव्हान कोणत्या मुख्यमंत्र्यासमोर नव्हतं, बरोबर आहे। हे आव्हान मोठं होतं की झाडं तोडणं, रस्ते बांधणं, हे केव्हाही होऊ शकतं, पण लाखो मराठी जनतेचे प्राण वाचवणं हे सगळ्यात मोठं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर होतं। एकदा एकनाथ शिंदे यांनी अयोध्येला जाताना गंगा नदीची पाहणी करावी आणि आसपासच्या लोकांशी बोलावं। तिथे किती हजारो प्रेतं कोविड काळात कशी फेकण्यात आली होती। ममता बॅनर्जी ह्या 180 ते 185 विधानसभा जिंकून बहुमतानं पुन्हा सत्तेत येते। अमित शहाना आत्मविश्वास आहे। अमित शहाना आत्मविश्वास कोणते असू शकतो? आत्मविश्वासाला काय कुठलं कुलूप लावलेलं नाही ना, फसफसणारा आत्मविश्वास आहे। माणसानं खोटेपणाचा कळस गाठला की माणसाचा आत्मविश्वास वाढतो। त्यांच्या आत्मविश्वासाला झालं काय? पण ज्याने ममता किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी ज्या प्रकारचं कार्य केलेलं आहे, काम केलेलं आहे, मला असं वाटतं, मी जी माहिती घेतो की ममता बॅनर्जी यांचा विजय व्हायला हरकत नाही।